In a shocking case of abuse of power and discretion by the Mapsa police, a businessman reveals the shady dealings which expose the extortionist traits of the man in uniform. A laptop and cash was stolen from the office of the businessman in early June. About a week later, a call from a stranger informs him that he has his laptop, and over several telephone calls later, and in a space of another week, settles to return the laptop on a payment of rupees 30 lakhs. The businessman informs the police of the proceedings, and a couple of days later, the men in uniform detain a suspect who shockingly happens to be a familiar face, a family friend, and a person well known to the complainant businessman. Worse still, the suspect who the police detained on tracking the mobile calls works in the traffic cell of Mapsa police. Strangely, the police have not booked any FIR and are operating without conforming to statutory requirements while investigating cases of this kind. आमच्या ऑफिसामध्ये चोरी झाली होती 8 जुलैच्या दरम्यान. त्यामध्ये सर्टन काही वस्तू चोरी झाल्या होत्या. त्यामध्ये लॅपटॉप होता, घड्याळ होती आणि कॅश होते. ओके, ते चोरी झाल्यानंतर ते पोलीस तपास चालू होता. त्या दरम्यान थोड्या दिवसा अगोदर आम्हाला असं एक कॉल आला की आणि म्हणाले की तुमचा लॅपटॉप जो आहे आमच्याकडे आहे आणि तो लॅपटॉप जर पाहिजे तर आम्हाला 10 करोड रुपये द्यायला पाहिजे तुम्ही, आणि तुमच्या ज्या लॅपटॉपमध्ये असा डेटा आहे तो तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे ते आम्हाला माहीत आहे. त्यासाठी ते 10 करोड काहीच नाही तुमच्यासाठी ह्या लॅपटॉपच्या वगैरे द्यायला. तर मी म्हटलं 10 करोड असं झालं की आम्हाला काय 10 करोड जमत नव्हते. 10 करोड म्हटलं कमी करा काहीतरी, म्हणजे नेगोशिएशन करायला लागलो आम्ही. 10 करोडच्या नंतर 50 लाखावर आलं, 45 लाखावर आलं, 40 लाखावर आलं. मग 30 लाखामध्ये असं झालं की 30 लाख द्यायचे ठरलं. त्यामध्ये जसं 10 करोडची रॅन्समची बातमी आली आम्हाला, त्यावेळी आम्ही पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली की असं आम्ही करूया, शोधूया. आणि त्याच्यानंतर तर 2-3 दिवसात हे सगळं प्रकरण जसं घडलं. त्याच्यानंतर जसं 27 तारीखला पण फोन आले, 28 तारीखला पण फोन आले, आणि 28 तारखेला असं झालं की पोलिसांनी एका आरोपीला पकडलं. तो आरोपीला ज्यावेळी आम्हाला बोलवलं तिथे, त्यावेळी आम्ही गेलो तिथे आणि बघितलं की पोलिसांनी सांगितलं की हा तुमचा आरोपी आहे, आता तुम्ही काय ते करायचं. मग आम्ही बघितलं की तो एक म्हापशाचाच माणूस होता आणि आमचा मित्रच होता.